स्वामीला अंदर मी कट्ट्यामध्ये आणली जय मार्कंडे। मी अंबादास गोरंटला श्री मार्कंडे जनजागृती संघाचा सल्लागार समितीचे मी सदस्य आहे। गेल्या 20 वर्षापासून श्री मार्कंडे जनजागृती संघ हे कार्यरत आहेत। मार्कंडे जनजागृती संघाचा मुख्य उद्देश आहे की पद्मशाली समाजात पूर्णपणे निर्व्यसन करण्याचा ध्यास हा मार्कंडे जनजागृती संघाने घेतलेला आहे। गेल्या 20 वर्षात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर सहकारी रुग्णालय जे आहे त्या सोलापूर सहकारी रुग्णालयाला श्री मार्कंडे मामुनींचं नाव देण्याचा खूप मोठा प्रयत्न करून त्या मार्कंडे रुग्णालय असं त्यांनी केलेले आहेत। जे आपल्या समाजामध्ये 3 दिवसाचा प्रथा जे मय्यत झाल्यावर 3 दिवसाचं ते प्रथा होतं ते स्मशानभूमीमध्ये साजरा करत होते ते पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडे जनजागृती संघाने खूप मोठा प्रयत्न केले। त्याचप्रमाणे आपल्या समाजातील मुली गुजरात आणि बाहेरच्या राज्यामध्ये विवाहाचा पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडे जनजागृतीने खूप कटाकोटपणे प्रयत्न करून ते पूर्णपणे बंद करण्याचा श्री मार्कंडे जनजागृती संघाने ध्यास घेतला आणि ते पूर्णपणे आज संपवलेला आहे। समाजहिताचा धर्महिताचा कार्य श्री मार्कंडे जनजागृती संघ करत असते आणि वर्षभरात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने मार्कंडे जन्मोत्सव सोलापूरमध्ये सुरुवात केली श्री मार्कंडे जनजागृती संघ आणि त्या माध्यमातून मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी मार्कंडे मंदिरात दीक्षा कार्यक्रम असतो आणि त्या दीक्षा कार्यक्रमामध्ये रोजचं दिनचर्या 4:30 वाजता उठल्यापासून ते रात्री जेवणोत्तर जे संपते ते पूर्णपणे धार्मिक विधी जसं आपलं वैयक्तिक जीवन आपण जगावं त्याचा एक उत्तम मार्गदर्शन जर कोणाला घ्यायचं असेल तर श्री मार्कंडे जनजागृती संघाचा दीक्षा कार्यक्रमामध्ये येऊन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मी समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो। आणि मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने या 11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम म्हणजे एक असतो ते रुद्राभिषेक। मार्कंडे मामुनींचा अमावस्येच्या जो दरम्यान ज्या अमावस्या येते त्या अमावस्यामध्ये मोठा रुद्राभिषेक असा कार्यक्रम असतो ते पण ब्रह्ममुहूर्तावर 3:30 ते 6 पर्यंत या मुहूर्तामध्ये भगवान महादेवान आणि श्री मार्कंडे मामुनींचा मोठ्या प्रमाणात रुद्राभिषेक केला जातो आणि त्यानंतर दीपोत्सव म्हणून आपल्याकडं एक खूप मोठा उत्सव आपल्या मार्कंडे मंदिरामध्ये इथं मंदिरात आणि वर पण दीक्षा जिथं कार्यक्रम करतो त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून दीपोत्सव करतो। त्या दीपोत्सवाला संपूर्ण समाजातील दीक्षा घेतलेल्या लोकांपासून ते साधकांच्या आणि मित्रपरिवारातल्या सर्व लोकांना मी बोलून दीपोत्सव करतो आणि त्या सर्वांनाही महाप्रसादाचा लाभ घेण्याचा मी प्रयत्न करतो। आणि त्यामध्ये दीक्षामध्ये आलेल्या खूप लोकांनी आजपर्यंत पूर्णपणे निर्व्यसन झालेले आहेत, खूप लोकांनी शाकाहारी झालेले आहेत, खूप लोक जे नास्तिक होते ते आस्तिक झालेले आहेत। आज त्यांचं वैयक्तिक जीवन हे सुखमय आणि
आरोग्यमय झालेला आहे. असं श्री मार्कंडेय जनजागृती संघाचं खूप मोठं चळवळ या सोलापूरमध्ये चालू आहे. सर्व समाज बांधवांना विनंती करतो की डीजे व मोठमोठ्या डिजिटल बॅनर लावून जन्मोत्सव करण्यापेक्षा आपल्या धर्माविषयी, आपल्या देशाविषयी आणि आपल्या मार्कंडेय मामुनीविषयी जे श्रद्धा आहे ते जागवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातून हो ही श्री मार्कंडेय मामुनी चरणी प्रार्थना करतो. आणि श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या या दीक्षा कार्यक्रमामध्ये समाजातील प्रत्येक बंधूंनी एकदा तरी या दीक्षा कार्यक्रमामध्ये आवर्जून यावं. आणि या दीक्षा कार्यक्रमामध्ये जे अन्नदानाचं मोठं काम होतोय त्यामध्ये पण समाज म्हणून आपण इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा या दीक्षा साधकांना एक दिवसाचा किंवा एक वेळेचा आपण अल्पोपहारासाठी पण आपण देणगी देऊ शकतो. असल्या या एवढ्या मोठ्या चळवळीच्या कामामध्ये आपण सिंहाचा वाटा, समाजातला खारीचा वाटा म्हणून आपण सर्वांनी उचलला पाहिजे असं मी पद्मशाली समाजाच्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो. आणि या मार्कंडेय जनजागृती संघासाठी ज्या काही अन्नदात्यांनी आमच्यासाठी अन्नदानाचा खूप मोठा प्रयत्न करतात ते सर्व अन्नदात्यांचा व आम्हाला सहकार्य करणाऱ्या पद्मशाली ज्ञाती संस्था आणि समाजातील खूप मोठा वर्ग आहे की श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या पाठीशी उभा आहे. तर सर्वांचा आम्ही श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने खूप खूप आभारी आहे. जय श्रीराम, जय मार्कंडेय. संघटनेच्या वतीने गेल्या 16 वर्षापासून आता 17 वर्ष चालू आहे मार्कंडेय दीक्षा कार्यक्रम चालू केलेले आहे. या मार्कंडेय दीक्षा चालू करण्याचं उद्दिष्ट युवकांना व्यसनापासून, दारू, गुटखा, मटका या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या 11 दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण, जप, तप, पहाटे 4 वाजता उठून आम्ही आंघोळ वगैरे करून जप करणार, जप नंतर माळ करणार, नंतर माळ करणार आणि होमहवन करणार, नंतर महाआरती करणार आणि दिवसभर उपवास राहणार, पिवळे वस्त्र धारण करणार, बाहेर कुठेही अन्न चहा पाणी काहीच न घेता मंदिरमध्येच सायंकाळी एक वेळा भोजन घेऊन म्हणजे युवकांना या दीक्षाबद्दल जागृत करण्याचं काम करत आहोत. आणि या गेल्या 16-17 वर्षापासून जवळजवळ 700-800 लोकांना आम्ही निर्व्यसन केलेले आहे. आणि सतत हे कार्यक्रम चालत असतात. या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन या मार्कंडेय दीक्षा कार्यक्रमात प्रोत्साहन द्यावं असं मी सर्वांना विनंती करतो.